नमस्कार मंडळी. सौंदर्य बघायला डोळे नाही नजर असावी लागते आणि स्वतःवरती हसायला काळीज नाही जिगर असावी लागते. आणि अशाच जिगरबाज विनोदवीरांना घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमामुळे त्याला त्याच्या ऑफिसमध्ये भेटायला आली आहे त्याची पत्नी. बघूया तिथे काय घडतंय. साहेब आत येऊ का? या या आतमध्ये या, आतमध्ये या. या या बसा बसा या. कोण आपण? कोण? मी आमच्या ह्यांचीही. तुमच्या यांचं हे काय? म्हणजे तुमच्या यांचं नाव काय? इश, आता असं सगळ्यांसमोर कसं सांगू? जमलं तर तोंडाने सांगा. बरं, घड्यावर घडे 32 घडे त्यावर ठेवली. एक मिनिट, उकाना नका घेऊ, फक्त नाव सांगा. अय्या सॉरी. इश बाई लाज वाटते. रोहितराव माने. ओ अच्छा, मिसेस माने आहात तुम्ही? वहिनी सॉरी सॉरी सॉरी, प्लीज बसा. वहिनी प्लीज हॅव सीट. बसा बसा बसा. तुम्ही मानेंच्या मिसेस आहात, उशिरा सांगितलं. बसा बसा बसा. वहिनी कसं काय येणं केलं? आजच्या दिवस फक्त मानेंना लवकर सोडाल का? का का लवकर सोडायचंय मी मानेंना? ते आमची आज अननसपुरी आहे ना आज. म्हणजे लग्नाचा वाढदिवस. अच्छा, अॅनिव्हर्सरी. तुम्ही अननसपुरी म्हटलात मला. अरे बापरे, आतापर्यंत आमरसपुरी ऐकलंय, अननसपुरी काय? हरकत नाही वहिनी. अभिनंदन 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 अभिनंदन. अचानक येणं केलं. त्यांनी पण सांगितलं नाही, ही माझी नाही. त्यांनी सांगितलं नाही मला. मान्यांनी पण सांगितलं नाही आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. नाही, ते असं कोणाला सांगत नाही. हरकत नाही, मी त्यांना बोलवतो. माने आतमध्ये पाठवा. वहिनी माने येत आहेत, पण तुम्ही सांगितलं नाही तुम्ही काय घेणार, चहा घेणार की कॉफी घेणार? साहेब बोलावलोय. माने कोण आलंय बघा. कोण? आता मज्जा आहे. काय लगा वन्या, तू कशाला आलीस इथं? तुम्हाला घ्यायला आले. एवढं सोपं आहे होय ते? म्हणजे इथनं मला काम आहे, तू घरी जा. जा घरी जा, घरी जा, घरी जा. असं काय करताय? घरी का पाठवताय मला? साहेब मला लय काम आहे की नाही, मला काम करायचे आणि 5 वाजेपर्यंत ड्युटी आहे ना माझी. मला माने, तुमची पत्नी तुम्हाला इतक्या प्रेमाने घ्यायला आली की नाही? जा तिच्यासोबत जा. काम मी करेन तुमच्या वाटणीचं. जा, आज मी तुम्हाला सुट्टी दिली, मला तुमचं प्रेम आवडलं. जा. नाही साहेब, बरं वाटत नाही ना. म्हणजे तुम्ही माझ्यावरचं काम करणार. नको साहेब नको. मग काय झालं, मी करेन. तुम्ही जा, सुट्टी दिली, चला जा. अहो नको सुट्टी सर, हे जा की घरी. माने, व्हॉट इज दिस नॉनसेन्स? कसं बोलताय तुम्ही आपल्या बायकोशी? त्या इतक्या प्रेमाने आल्यात. तुम्हाला कुठेतरी घेऊन जात आहेत त्या. तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. कसला वाढदिवस साहेब? काळा दिवस आहे माझ्या आयुष्यातला. येऊ तुमच्या आयुष्यात ह्या रेड्याशी लग्न केल्यापेक्षा ना डांबर पिलो असतो बरं झालं असतं. ए माकडा, हो घरी, घरी हो. ए मान्या नाग्या, ऐकून घेते म्हणून काय पण बोलणार काय रे नाग्या? गुमान घरी चालायचा, नाहीतर हातापायाची रिंग करून टायर खेळत घरी घेऊन जाई ना. नाग्या, नाही जळतं डांबर तुझ्या लुंगीत टाकून लुंगीला गाठ मारली तर नाव नाही सांगणार वनिता. मला झापडी देणार तू? मला झापडी देणार? खांद्याला हात होता, इतिहास सांगावा लागल. साहेब बघितलं कसं आहे ते? मगाशी आलेल्या बाई कुठे गेल्या? वेगळंच बोलायला लागला तू. मग ह्याला यायला पिक्चरची 2 तिकीट काढले, नाटकी करतो. सायंता सयांजी शिंदे पिक्चरला. आणि तुझ्यावर काय याड लागलंय होय मला? अहो साहेब, लग्न झाल्यावर हिला पहिल्यांदा पिक्चरला घेऊन गेलो होतो. तुम्हाला सांगतो, दोघात एक पॉपकॉर्न घेतला होता. ही बाय पिक्चर राहायला बाजूला नुसतं पॉपकॉर्नच खात बसली. बरं खाती ती खाती, माझा हात त्यात होता, बोट चावली हो माझी. बघा कशी सुजले ती. दाखव.
तुझ्या बोटांचा जेवढा त्रास मला झालाय ना तेवढा कोणालाच नाही झालाय. काय केलंय का असं माझ्या बोटांनी? हा काय नाही हो साहेब, साखरपुड्याला बोटात अंगठी जात नव्हती त्याच्या. अच्छा हा हा. ते मांग्यामध्ये सिंदूर भरत होता ना, अख्खा कपाळ भरून टाकायचा हा. मांगेमध्ये सिंधू हा. नाहीतर काय, ते निवडणुकीला बायका बोटाला शाई लावतात ना, त्या घाबरतात याला. ए वाणी आहे बघ, माझ्या बोटावर जाऊ नको सांगून ठेवते. बोटावर तर बोलायचं नाही काय. नाही तर कशावर बोलू? मग मी कशावर लय बोलीन मग तुझ्या मग. हा शांत साहेब, तुम्हाला सांगतो, लग्नाच्या आधी हिला हीच बोट एवढी आवडायची का नाही. हा. या बोटांचं काय करून काय नको असं व्हायचं. बरोबर. आणि आता झक मारली हिच्याशी लग्न केलंय. माकडा हो गेली तू. हो. माझं नशीब फुटला, तुझ्यासोबत प्रेम केलं. असं एक मिनिट, तुमचं लव्ह मॅरेज आहे? हा. तुमचं लव्ह मॅरेज आहे हा. आणि तरी तुम्ही कुत्र्या मांजरासारखे भांडताय. कुत्र्या मांजरासारखं नाही, हत्ती मांजरासारखं बोला पाहिजे. माने नाही, हे चुकीचं आहे. अरे असं नका करू माने. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लक्षात घ्या, आजच्या दिवशी सगळ्या जुन्या गोड आठवणी ताज्या करायच्या असतात. लग्नाचा वाढदिवस. मला सांगा, तुमचं प्रेम कसं जुळलं? काय नाही, काय नाही काय काय नाही काय नाही. जास्त नाटकी नको करू सा. घे बस. चाळीत राहायचा आमच्या. बर बर. बोलती तिथे संडासाच्या लाईनीत उभा राहून माझ्याकडे बघून असं करायचं हा. काय बी सांगू नको. अहो साहेब, ते मला कंट्रोल व्हायचं नाही हो, म्हणून मी असं आवळून धरायचो मी. आणि हिला कुठनं वाटलं, हिच्याकडे बघून मी वाट दाबतून डोळा मारतो. कुठनं वाटलं तुला? आता खोटं बोलू नकोस उगाच. तुम्हाला सांगते साहेब, ह्याच्या चिंपाटाला ना खालून भोग पडलेला असायचा. त्या पाण्याच्या धारेतनं ना असं 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 दिल काढायचं आणि माझं नाव लिहायचं त्याच्यामध्ये. आली मोठी हो घराकडं. अहो साहेब, मला इथं कळत सहन व्हायची नाही. हा लाईन एवढी लागली, मी चिंपाड घ्यायचो आणि पळत पळत सुटायचो. बरं त्या टंबरेलातनं पाणी हडकाळायचं, खालच्या खाली काय व्हायचं. तुला त्यातनं दिल कुठनं दिसला ग? उगाच आता खोटं बोलू नकोस. नाही नाही, प्रकार कुठलाही असू दे, लव्ह स्टोरी लय गलिच्छ आहे. खूप म्हणजे एवढी गलिच्छ आहे. हा खरं आहे आहे. पण माझं काय म्हणणं आहे, तुमच्यात एवढं प्रेम होतं की नाही टमरेला पासून इथपर्यंत, तर मग बिनसलं कुठे? कुठे बिनसलं? यांनी मला खोटी खोटी वचनं दिली. खोटी खोटी वहिनी, हे बघा लक्षात घ्या, संसारात अशी छोटी मोठी खोटी चालतात. छोटी मोठी ना. हा काय म्हणायचं माहितीये का? काय बरं, काय म्हणायचा? संडासाच्या मागच्या पाईपवर बसून यांनी मला वचनं दिलीत. वन्या, मी इतका मोठा होईन ना, एक दिवस केनिया विकत घेईन आणि त्याचं नाव वनिया ठेवीन. माने, तुमचं प्रेम कमालीचं आहे. मी तुम्हाला सुट्टी दिली. हे दोन जीव ज्या दिवशी एकत्र आले तो दिवस सेलिब्रेट करा. नाही अहो, नाही जायचं मला साहेब, नाही सेलिब्रेट करायचं. तर तू घरी जा, सांगायला घरी जायला. साहेब, हा याला नाही यायचंय ना? नाही म्हणतायत. तो केक आणलाय तो कापायला सांगा. माने, हे होऊ शकतं. या ऑफिसमध्ये आपण तुमची अॅनिव्हर्सरी साजरी करू शकतो. माने, केक कापा. नाही साहेब, माने, केक कापा. नाही जमणार साहेब. तुझी लई नाटके झाले तर आता केक कापा आधी ए सांगते. नाही कापत, काय करशील? शेवटचं सांगते, केक काप. अरे नाही कापत. केक उचलीन आणि काय करशील? साहेबाच्या तोंडावर मारीन. माझ्या तोंडावर का मारणार? माझ्या तोंडावर का मारणार तुम्ही केक? मग सांगा ना त्याला कापायला. माने, मी स्वतःच्या हाताने बनवून आणलाय. मी सांगतो, माझ्या तोंडावर केक नका मारू. माने, दिस इज माय ऑर्डर. आत्ताच्या आत्ता केक कापायचा म्हणजे कापायचा, कळलं? केक कापा. पण पहिला घास तुम्हाला खायला लागेल. मी खाईन, मला आवडतो केक. बघा म्हणजे कापा, केक कापा. कुठे केक? इथं ठेव. हा, हे घ्या माने. बापरे, घरी बनवलेला केक. वा 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 वा. माने, इकडे या. केक कापा, चला जरा. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. नाही हॅपी वाढदिवसाचं लग्न नाहीये, ह्याचं पण नाहीये. साहेब खा. चला साहेब. साहेब, माने, तुमच्या बायकोने डब्यातून काय आणलंय? हे काय आहे माने? हा कुठला केक आहे? सांग, रेसिपी सांग. काय नाही, त्यात मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून आलं लसणाच्या पेस्ट मध्ये असं परतून घेतलं. मग कांदा टमाट्याची अशी फोडणी दिली आणि मग आमरस टाकले आणि 3 अंडी अशी घोळून घेतली आणि मग वॉशिंग सोडा टाकला आणि लावून दिलं मिक्सरला. हे काय आहे? कुठली रेसिपी आहे माने? हे असंच आहे साहेब, हे असंच करते. हो काय करते माहितीये का? टीव्ही बघते की नाही,
चॅनेल चेंज करत करत ती किचनचा शो बघती. मग काय काटाळा आला नाही की ह्यातलं वाईज लिहून काढणार, त्यातलं वाईज लिहून काढणार आणि त्याच्यातनं स्वतःचं काहीतरी डोकं लावून वेगळंच काहीतरी बनवणार. अहो त्या दिवशी काय झालं माहितीये का? काय झालं माने? बासुंदीत हिनं शेवग्याच्या शेंगा टाकल्या होत्या. बासुंदीत शेवग्याच्या शेंगा स्ट्रॉ म्हणून ठेवली होती? नाही. कशाला ठेवली होती? बरं परवा पाहुणा आलं होतं घरी, हिनं तंदरीत फिनेल प्यायला दिलं हो त्यांना. फिनेल प्यायला दिलं? अरे काय बाय आहे का कोण आहेस कोण तू? हो इतकी वर्ष मी डबा बनवून देते ते सगळं असं चाटून पुसून मस्त लक्क करून आणतोस रे. मला सांगतो साहेबला लय आवडतो डबा. म्हणजे मला तर मी कधी डबा खाल्ला तुमचा? ते नाही का ते माने एक मिनिट, मी तुमचा डबा कधीच नाही खाल्ला. साहेब मी ते कुत्र्यासनी घालायचो. म्हणजे तुम्ही कुत्र्यांना डबा खायला घालायचात आणि सांगायचा बॉसला दिला. म्हणजे तुमच्यासाठी तुमचा बॉस हा कुत्रा आहे? नाही साहेब तसं नाही. ते मला हे कुत्रा म्हणतायत. बघा ना बरं वहिनी, मी कधीच हा डबा खाल्लेला नाहीये, कधीच नाही खाल्लाय. तुम्ही काय साहेब ती कुत्री बी खात नाही. तेव्हा आता मान्या इतकं बकवास जेवण बनवते मी आणि मग परक्यासमोर अपमान करतोस माझा. नाग्या मी आलास तू. ए, वहिनी, 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 एक मिनिट. हे बघा, प्रश्न असे सुटू शकतात बोलून, भांडायची गरज नाहीये. नाही याची लायकीच वहिनी काय करा वहिनी, बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई वने तुझं ट्रान्झिशन एवढं स्मूथ होतं, म्हणजे आलीस तेव्हा एक वेगळीच बाई होतीस आणि जेव्हा चिडलीस तेव्हा एक वेगळीच बाई होतीस. फार मस्त ते ट्रान्झिशन, खूप आवडलं मला. पीपी फार मस्त, मला आवडलं. चावत्या मस्त मजा आली. कन्सेप्ट पण भारी होती आणि तुम्ही परफॉर्म पण मस्त केलं, मजा आली. थँक्यू. थँक्यू. तुमची केकची रेसिपी आणि तुमची लव्ह स्टोरी फारच भारी होती. थँक्यू सो मच गाईज. कीप इट अप. मंडळी, गुजराती रंगभूमी, मराठी नाटक मालिका आणि यूट्यूबवर विविधांगी भूमिका साकारणारी सुवेधा देसाई आहे आजची आपली खास पाहुणी. आणि तिच्यासोबत हास्य गरबा खेळायला इथे येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि जळगावचा जाळंधर हेमंत पाटील. हे मी का म्हणतोय, हे मी का म्हणतोय कारण सई प्रसाद मी प्रेमात पडलोय. सॉरी. एवढं हा आमच्या अहमदाबाद ऑफिसची मुलगी आहे, गुजराती आहे, पायल शहा. इथे कॉन्फरन्सला आली आहे मुंबई ऑफिसला. तिला बघितलं आणि मी माझं राहिलोच नाही. माझ्या वृक्ष जीवनात वळवाचा पाऊस पडल्यासारखं झालं रे. मला ती आवडली. इथे तिला मी डेटवर बोलवलंय, मला तिला पटवायचंय. अमीर त्याच्या परीने फुलवणारच आहे. तुम्ही नुसते हसत बसू नका, मदत लागली तर करा. यांच्याकडून काही अपेक्षा नाहीये. जबरदस्ती बसल्यासारखे बसलेले आहेत सगळे, पण तुम्ही तरी नाही. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत मला. अरे बीड बस यावी ना बात. आणि तिला, तुला माहिती आहे का प्रसाद, तिला एक रांगडा कणखर पुरुष खूप आवडतो असं मला कळलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी या मंचावर आर्या मॅम म्हणतोय रांगडा पुरुष. या स्किट मध्ये रांगडा पुरुष म्हणतोय बरं का मी. आरा बघतोय एकेकाला एकदम हे आहे मस्त मस्त. तुम्ही आवी रीते हम मनपूर्वक आभार मानू सो तुमको. आणि तुम्ही आवी रीते आवी गयो. हमारा घरगुती हॉटेलचे हम वरच्यावर एक दिवस आड येते, महिनाभरात कधीतरी येव. हम काही एक आहे. તમારું ગુજરાતી કેટલી ક્યુટ છે. आणि तुम्ही किती क्यूट आहात. ओ माय गॉड. लाजाळूच्या झाडाला सुद्धा नाकी डोळी असतात हे पहिल्यांदा बघितलं. माय गॉड. तुमचं नाव पायल राईट? तुम्हाला मराठी येतं? होईला मराठी येते એટલે શું केव्हाय माझे. माका मराठी काय, माका मालवणी पण येता. त्याचं काय
माझो जन्म अहमदाबादचो पर भुतूर मालवणी रगत सळसळता. ऐका ना, या मंचावर ऑलरेडी रसिका वेंगुर्लेकर या नावाच्या विदुषीने मालवणी भाषा बोलून बोलून हायदोस घातलेला आहे. त्यात अजून तुम्ही भर घालू नका. बसा ना, बसा बसा बसा. હું તમે અગતુગ કર્યો ચાલશો? चालसे. अरे बात आहे, बाप रे, काय लाजता हो तुम्ही. इतकं गोड लाजू नका हो. हृदयातला बाबा खाडकन जागा होऊन ढोलक वाजवायला लागतो. तुम्हाला जसा हवा आहे तसाच मी आहे. रांगडागडी आहे म्या, या रांगडागडी आहे म्या, या मर्द आहे म्या. तुम्हाला आवडतो ना, तसाच आहे मी. सांभळणे या मंचावर आहे ने ते गौरव मोरेचे कोल्हापुरी ऐकून ने कानातनं रक्त आली. प्लीज तुम्ही तरी असे नका न करू. नाही सॉरी, तुम्ही प्लीज विचारा ना, काय विचारायचं असेल तर विचारा ना. विचारू? विचारा ना. जो छोगले तुमचे कपाळ असे कसे? बोला. अरे ब्लँकेट झालो रे एकदम. अरे पुढचं वेटर, अरे वेटर ये रे मदतीला. वेटर आला साहेब. सरपंच झालं ते स्किट, वेगळं स्किट आहे. वेटर वेटर येस वेटर. वेलकम सर, वेलकम 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 मॅडम. तुम्हाला काय पाहिजे बुवा, काय खाणार? ती काय आहे ने? हे मला माहिती आहे, मला माहिती आहे. तुम्ही गुजराती आहात, तुम्हाला ते ढोकळा फाफडा बिपडा खायची सवय. पण माझं तसं नाहीये. नाही नाही, म्या कोण आहे? अरे मी रांगडागडी आहे. कुठे गेले? अरे मी रांगडागडी आहे. असा तिखट जाळ खातो, तुम्हाला आवडतो ना, तसा रांगडागडी आहे मी. एकदा खायला सुरुवात केली ना का थांबतच नाही काय रे. अरे एकदम रांगडागडी रांगडागडी एकदम. मॅडम तुम्ही काय खाणार बुवा इकडं? जो भाई मला आहे ना तुमची ती मराठी स्टाईलची ना मिसळ आवडते. मिसळ? होय, मिसळ आवडते. एक काम कर, मॅडम साठी मिसळ आण. मिसळ फक्त तर्री थोडी कमी टाक, कारण गुजरातच्या त्या त्यांना सवय नसणार. माझं कसं, मी अरे रांगडागडी रांगडागडी आपला तसा प्रॉब्लेम नसतोय. एकदा खायला सुरुवात केली की यावर यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडस कमी आण. ना 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 भाई, मला आहे ना तू मिसळ आण, ते पण असे डबल तिखट तरी टाकून. काय सांगता? मग आमच्याकडची घाणं जाळण धूर स्पेशल वाली एकदा. इच्छा असेल तर मग तसं मागव. म्हणजे दोन जाळण धूर स्पेशल करतो मी. हा साहेब, सेम आणू ना? आराम अरे रांगडागडी आहे म्या. रांगडागडी काय सेमान आणतो. थोडीशी कमी आहे ना आपली. अशी मस्त धूर आला पाहिजे. काय रंग टाकलेली आहे रांगडागडी आहे म्या. आमच्याकडे सगळे तिखट खाणार बरं का. हा, आमच्या घरी सगळे तिखट खातात. हा, मला तर आमच्या सोसायटीत पोपटच म्हणतात. मिरच्या खात असतो ना सारख्या. गल्लीतून शिरलो की सगळे खिडकीतून पोपट आणि वागतात खाली. पोपटच म्हणतात. चोगले पोपट. तुम्हाला ड्रॅगॉन माहिती आहे? ड्रॅगॉन पूर्वीचे तोंडातून ती ज्वाळा येते है ना, पूर्वीचे ते मूळचे चौगुले. तोंडातून का यायची सांगा, तोंडातून का ज्वाळा यायची? तिखट खायचे. वाट करायचे. अरे हमको तुमरो वाट सांभियो न त्यो. मारो पापा ऐसा तिखट खाने बसी गयो. 10 मिरची एका वेळेला कचा कचा खाऊ लिट्यो. आणि एक थेंब पाणी पिवलं तरी. हा, एकदा तुम्ही सांगो बाबा उठो हॅट बाबा फाव मी खातो मुरचू आहे खाणं एकदम म्हणजे ना. दोन जाळाना धूर स्पेशल बा एकदम. या बा, एक मिनिट. मॅडम हे तुमचे शबास. आणि सर हे तुम या मार्दाची मिसळ आलेला आहे. घ्या सर.
मॅडम एक मिनिट. हाय आमच्याकडे ना कांदा आहे ना असा फोडून खावा लागतोय. एक कांदा फोडायचे एटले फोडायचं म्हणजे काय करायचं? आले इकडे आओ मारे साथे चल चल आयो एडाचा सरफेस लागतो हमारो शेतकरी થઈ ગયો ना हा शेतમાં જાઓ છો आणि ભાખરીની ચટણી ખાઓ છો અને त्याच्याबरोबर हम ફટક કરીને કાંદા ફોડો છો એવી રીતે હમારે કાંદા નીચે રાખવાનું મૂઠના અસા એક એકજૂટ કરવાનું એક એકજૂટ અસા કરવાનું હા પકડ કે કાંદા અમે જોરે व्हायची राहिली आता कांद्यानं वांदा केला वाटत. तुम्हाला कांदा फोडायचा कळलं का कसं ते कळलं ना कसं ते मला पण ट्राय करायचे. नाही तुम्हाला जमाल पाहिजे ना. हा आता सरांना जे दाखवलं तो स्वतःचा हात कसा फोडायचं ते दाखवलं. मी कांदा कसा फोडायचा ते दाखवतो. हा हे पा हा का नाही हा कांदा आहे. याचं तोंड काढायचं पहिले असं. हे तोंड काढलं हा घ्यायचा इकडे आणि हे फुटला कांदा. दादा चुगले कांदा फुटला जो फिर ए बाय आज जो आपण चेने एकदम रांगडा गाडी नाही रांगडा गाडी मी आहे रांगडा गाडी मी आहे हे आहे हे आहे रांगडा गाडी. चला रांगडा गाडी जेव्हा इकडे बसा रांगडा गाडी बसा सर. हाताची घ्या सर घ्या. मी तिखट आहे. अरे कुठं कमी तिखट जास्त तिखट आहे ना. इम्प्रेस व्यवस्थित सांभाळ. हा हे जरा ना मजा नाही येते. नाही तू आहे ना जरा अशी डबल तिखट तरी मार. आणि आजो એને તો એકદમ આવડલી નહીં એકદમ ફીકી आहे नाही. मग सर रांगडा गाडी आय फिक्की आहे तशी હું आम्ही डोळे मे बी घालू शकतो. घ्या ना तुम्ही एक्स्ट्राची तर्री आणूनच ठेवल्या विषयच नाही. घ्या ना बस क्या. हा सर नाही मला इम्प्रेस नाही इम्प्रेस मॅडम सर म्हणते बा खाऊ नये खाऊ नये घ्या. तो खा नाही तर मी भरवे ना. हे काय खातो ना खा घ्या सर. हा ना आता ठीक आहे ना. अरे तुम्ही मर्द गडी. हा मग मर्दगडी म्हणजे अरे मर्दगडी म्हणजे हा जग ते अख्खा पिऊ शकता. नाही जग नाही पिऊ शकत. जग नाही पिऊ शकत अख्खा. दुसऱ्या दिवशी अवयव उद्धट बोलायला लागतात. सगळे अवयव आतून अक्कल आहे का त्याला खाल्लं. याच्यापेक्षा जास्त नको. याच्यापेक्षा जास्त नको. इम्प्रेशन नका रे खड्ड्यात गेले रे. इम्प्रेशन खूप तिखट लागतं. अरे नको खरंच नको. अरे खरं हा आता ना मी तुम्हाला माझ्या हाताने भरवणार आहे. नाही हाताने नको भरू नका. खा ना प्लीज. वा 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 वा. मला ना इकडची विषय खूप आवडली आहे. रांगडा गाडी मारायला इकडे
मिसळ आहे ने इडली सरसचे सरसचे. जबरीचे होय एक मिसळवर एक वाटी दही जर आणलं असतं. दही. अरे दही टाकले ना ते एकदम पचपचीत होऊन जाईल. 5 ग्रॅम दही. नाही काही करतात मी ना. हा. अरे जाळण धुरले तर तुम्ही म्हणजे दह्यातच बुडवून आले. अरे नाही, थोडं- मजाच जाईन ना. मी तर म्हणतो ह्या दोघांसोबत आहे ना तुम्हाला एक मिरची हाणली पाहिजे. मिरची नाही ऐक माझं मिरची नाही. अरे नाही मिरची नाही. मिरची तुम्ही मी आणतो जो. अरे नाही, मिरची नाही का? एकदम सरस माणसचे एकदम हुशार माणसचे. काय आहे, माझे पूर्वज ड्रॅगन होते. त्यांच्या तोंडातून ज्वाळा यायच्या. वाईट दिसेल ते. ऐका आता ऐका ना, मला ना आता डोळ्यातून पाणी बिणी यायला लागलंय. खूप तिखट मला लागायला लागलंय आता. म्हणजे आता काय झालेलं आहे की मगापासून मी भंकस मध्ये घेत होतो. आता मला ते आत झोंबायला लागलंय. चेहऱ्यावर दिसणार नाही नक्की कोणता अवयव झोंबतोय, पण हा झोंबतोय. हा तर जबरदस्त. इसकी तर मजा येईल. सर अरे नाही रे, तुमच्या दोन्हीच्यासाठी हे एकदम मिरच्या म्हणजे कडकवाल्या. अरे याराच करत इम्प्रेशन. अरे काय कलर इम्प्रेशन. 5 मिनिटं. नाही रे, मिरची आहे रे. ती पटीन ना. अरे त्याचं काय होईल माहितीये का माझं उद्या सकाळी. अरे नाही रे, नाही. घेऊ. जाऊ दे. हा मस्त झालं जेवण. समीर मला तू खूप आवडले. हा मला जसे हवे होते ने मर्द रांगडा गडी, तू एकदम तशीच आहे. Will you marry me? गुलाब आणि ह्याच्यात खूप फरक आहे. गुलाबाचे काटे दिसतात. नाही नको, मला नको. टाइम प्लीज. मी चुकून या हॉटेलमध्ये आलो. नाही करू शकत. अरे मिरची खाल्लं तुम्हाला. सर 5 मिनिटं. अरे 5 मिनिटं. पटली मॅरी म्हणते ना. तू नाही घेतली. मी तुला माझ्या हाताने भरवेन. अरे हाताने नाही, मग काय बरोबर काय नाही, मॅडम तुम्ही खाऊ घाला. खा. वा खा सर, खा पूर्ण खा. वा दुसरी पण खाऊ घाला. तुम्ही लय आवडते. मला लग्न नाही करायचं. लग्न नाही करायचं. सर नका नाही. अरे हिच्याशी लग्न केलं तर आयुष्यभर टायरवर बसायला लागेल. मला लग्न करायचं. एकदम तिखट आणि तर्रीदार परफॉर्मन्स. मस्त. बहार सई. फार अप्रतिम उपमा आणि जागा होत्या. मला बाबाची उपमा फार आवडली. त्याच्यानंतर ड्रॅगन्स चौगले होते. हे म्हणजे तुझ्याकडून इमॅजिनेशनचे एक्सरसाइजेस शिकायला आम्ही खरं तर यायला पाहिजे की एका आर्टिस्टने किंवा एखाद्या लेखकाने किती इमॅजिनेटिव्ह, किती ओपन राहून लिहिलं पाहिजे हे तू प्रत्येक वेळी दाखवून देतोस. फार मजा आली समीरदा. तू एनॅक्ट पण फार सुंदर केलंस. म्हणजे तुझ्याकडून नजर हटली नाही नेहमीप्रमाणे आणि फारच मजा आली. तरी एका तिच्या प्रश्नाचं उत्तर बाकी आहे, ते पुढच्या परफॉर्मन्समध्ये आम्हाला मिळेल अशी मी अपेक्षा करते. सुवेदा, तुझं खूप 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 स्वागत या मंचावर. थँक्यू सो मच. खूप गोड प्रेझेन्स आहे तुझा आणि फार मजा आली तुला बघताना. हेमंतदादा मस्त, फार मजा आली. प्रसाद दा. वा झणझणीत परफॉर्मन्स. फार मजा आली. सम्या, एखाद्याकडे बघून वाटतं आपल्याला की आता हा काय आम्हाला हसवणार कपाळ. तुझ्या बाबतीत उलट होतं. अरे हे कपाळच आम्हाला हसवणार आहे असं होतं. आणि त्याच्यावर तूच स्वतः लिहायचं आणि तू स्वतः तो विनोद घडवायचा. मला फार इंटरेस्टिंग वाटतं सगळं. आणि
इतक्या गोड माणसाकडून इतका तिखट परफॉर्मन्स, त्याची लज्जत आज काहीतरी वेगळीच होती. बारीक बारीक ज्या जागा काढल्यास त्या फार अफलातून होत्या. सुवेदा, फार मस्त वाटलं तुला बघून. खूप मनपूर्वक स्वागत तुझं या मंचावरती. खूप छान प्रेझेन्स आहे तुझा आणि खूप छान अपीअरन्स आहे. मला खूप आवडला परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. हे मस्त, नाईस, वंडरफुल, फार मजा आली. क्या बात. सुवेधा, आज तू आमच्या मंचावर परफॉर्म केलंस, तेही समीर दादा बरोबर डिरेक्टली. काय भावना आहेत मनात? इथे परफॉर्म करणं ही माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. गेली कित्येक वर्ष मी माझ्या मित्रांना बघते इथे. सो इथे येऊन करणं हे माझ्यासाठी खूप नाही सांगता येणार. आणि त्यासाठी मी खरंच खूप मनापासून तुम्ही दोन्ही सचिन सरांचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. क्या बात आहे सुवेधा. मंडळी, एखाद्या लग्नाचा बँडवाल्यांनी जर वेगळ्याच पद्धतीनं बँड वाजवला तर बघूया काय होतंय ते. चला चला. होय, अरे तुम्ही बस लवकर आला मी. अरे हे काय, अरे बापरे, अरे इकडे काय करताय तुम्ही? अरे चला, अरे टाईचा टाइम झाला ना. हा, अरे नवरा बसला ना घोड्यावर. चला चला चला. तो नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे. आम्ही बोललो काय त्याला घोड्यावर चढायला? काय टाइमपास करताय मास्टर? हा, अहो सगळे ताटकळले आहे ना तिकडे. तो नवरदेव, नवरदेवचे मित्र नाच्यासाठी सगळे वाट पाहत आहे. चला चला फटक्यात चला. आवरा लवकर. अरे काय झालं काय मास्टर? काय झालं साहेबानू? हा, मला एक गोष्ट सांगा. हा, एखाद्या माणसानं जर एखाद्या माणसाची लाच काढला तर तो माणूस चिडणार का नाही? हा, चिडतो ना. चिडणार का नाही माणूस? तुम्हाला कोण काय बोललं मला सांगा. मी ना तुम्हाला सुपारी दिलंय, मला सांगा. मी निस्तारतो मास्टर. नाही, त्याचा आता काहीच फायदा होणार नाही मला सांगतं. का बा? मी आज वाजवणारच नाही. मी माझ्या सासऱ्यावर रुसलेलो आहे. सासऱ्यावर? हो, आणि मी जावयावर रुसलो, त्याच्यामुळे मी पण वाजवणार नाही. जावयावर? माझा पण तसा काही पर्सनल प्रॉब्लेम नाही आहे, पण मी माझ्या बापसावर आणि भाऊजीवर रुसलेलो आहे. अरे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? सासरा, जावई, बापूस, याला काय अर्थ आहे? अरे 500 जास्त घ्या ना, ठोका तुमचे डबडे. पैशाचं काय तुम्ही मला सांगता बापा? अरे मी असं वाजवायला लागलो ना तर बिलातून नागोबा जसा बाहेर येतो ना, तसं लोकांच्या खिशातून असे पैसे बाहेर येतात आणि माझ्या वारुळात येतात. वारुळा? हा, म्हणजे माझ्या खिशात येतात. हा, पण प्रश्न आहे सेल्फ रिस्पेक्टचा. न मला सेल्फ रिस्पेक्ट हाय. म्हणजे मला सेल्फ रिस्पेक्ट नाही आहे? मला काय सांगतोस? मी सिनियर आहे. तुम्हाला सांगतो साहेबांनो, एरवी ना माझ्या तोंडात मावा असतो, पण मी हा म्युझिक वाजवतो ना ताड 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 ताड, तेव्हा माझा तोंड ना नोटानी भरलेला असतं. काय समजलं? उगाच नाही भरलेला, मी चांगला वाजवतो. मला सांगा साहेबांनो, म्हणजे स्वतःच्या जावयात स्वतःच्या सासऱ्याची जर इज्जत काढला तर त्या माणसाला कसं वाटेल? वाईट वाटेल. वाटेल का नाही? वाईट वाटेल. हो, माझा तसा काय प्रॉब्लेम नाही आहे. मी खुळखुळा वाजवणार आहे. आता दाढी वाढले म्हणून मी मोठा खुळखुळा वाजवतो. आधी लहान होतो तेव्हा मी छोटा खुळखुळा वाजवायचो. पण माझ्या बापसाला भाऊजीला कळायला नको काय? अरे काय प्रॉब्लेम आहे? माझा बापसान, भाऊजी ना, सासरा जावे. अरे मला नीट सांगा ना रे, माझ्या डोक्याला मुंग्या आलेला. नीट सांगा, नाही तर माऊन कोणी वाईट ना. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हे बघा, तुम्ही उगा चिडू नका. मग तो तिकडे मनुष्य बसला ना, तो बा तिकडे, त्याचा मी सासरा आहे. सासरा? जो वसारा तिकडे थोबार करून बसलाय ना, त्याचा मी जावई आहे. जावई म्हणजे यांचा मी पोरगा आहे आणि हे माझे भाऊजी आहेत. कळलं तुम्हाला नाता? कळतं. माझी जी पोरगी आहे का नाही, ते मी ह्या माणसाला दिलेली आहे. बरोबर बोललाय तो. त्याच्या पुरुषी मी लग्न केलंय, नाही याच्या बहिणीशी मी लग्न केलेलं आहे. हा, बरोबर. म्हणजे माझ्या बहिणीशी यांनी लग्न केलंय. माझ्या बापसाने माझ्या बहिणीशी ना यांचं लग्न लावलेलं आहे. गुच्चू बस. हे पहा, रिकामे काम कर नका. माझ्या भाच्याचं लग्न आहे. हा, गुच्चूप वाजवा, नाही तर रिकाम. अरे मामा, अरे काय जाय रे? अरे ती वरात तटे बटेलचे तू आटे. अरे त्यान बा आहे ना. अरे ती वरात तटे थांबेलचे या आटे काय कर रे बँडवाला? बाचा तू गोडा ताई काबरी उतरणार भाऊ. अरे असं नको करू. तुमचा अजून काकण बी सुटेल नीर दादा. अरे त्या गोड्याचा सोड रे. त्या गोड्यामुळे तर नुसती वाट लागलेली आहे. काय झालं? एक तर तिथे ट्रॅफिक जाम झाला, ती वरात तिथे थांबलेली आहे. अरे गाड्या येतात नुसत्या पॉपॉ पॉपॉ करताय. बरं तो दलिंदर घोडा आहे ना, तो हॉर्नवर नाचत होता रे. अरे काय झालं रे? मी म्हणतोय मामा, अरे हे जे आहे ना बँडवाले, हे आपापसातल्या नात्यांचे रुसवे फुगवे काढून बसले गुच्चू. अरे बापरे. अरे दादा, अरे तुम्हाला का आजचाच टाइम भेटला का? अरे असं ना. अरे
अरे नका ना रुसू ना. अरे काय झालं तुम्हाला रुसायला? ओ दादा. यो वसार आहे ना, याचा मी जावई आहे. आणि माझी पोरगी आहे ना, ही ह्या माणसाला मी दिलेली आहे. म्हणजे माझ्या ताईसोबत यांनी लग्न केलेलं आहे आणि हा माझा बापूस आहे मी. बाचा बाचा. नाही नाही नाही, आज तू लग्न आहे तेच ना, नातामा पडू नको तू. अरे तंगडी 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 गुताडेल रे बाप, पुरी येड्याची जत्रा आहे ते. असं का? ते फक्त वाजवत नाहीये रे तुझ्या लग्नात, बाकी एवढाच प्रॉब्लेम. बरं ऐका हे बघा, तुमचे जे काय फॅमिली मॅटर आहे ना, तुम्ही नंतर नेसता ना. दादा आज माझं लग्न आहे, बोलता महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी. चला ना तुम्ही, चला ना वाजवा ना. नाही मी आज वाजवणारच नाही. का बरं? काय झालं तरी मी वाजवणारच नाही. अरे शिस्त नावाची काही गोष्ट असते का नाही? म्हणजे माझी बायको, माझी पोरगी, म्हणजे माझी ताई. अरे कळलं ना ते, माझी पोरगी. मी सकाळी झोपलो होतो ना, अंथुरणामध्ये कुत्रा सोडला. अरे बापरे. करत उठलो माहितीये. ओ बो ऐका ना, आता वाजवायला चला ना. आता काही झालं तरी मी वाजवणारच नाही. काय झालं? यो माणूस माझ्या बायकोला फितवतो. मी फितवतो तुझ्या. वाटेल तर मला आरोप करू नको माझ्यावर. तो मी करतो आरोप? उलट हा माणूस आहे का नाही, माझ्या बायकोचं कान भरतो. मग कोण भरतो मला सांगा? सांगायची गोष्ट आहे का मला सांगा? मी दिवसभर किती पैसे कमवतो, मला बक्षिसी किती मिळते, मी दिवसभरात मावा खातो. हा सांगण्याची काही गरज आहे का मला सांगा? आणि मला बक्षिसी उगाच मिळत नाही, मी चांगला वाजवतो म्हणून मला बक्षिसी मिळते. कुठला चांगला वाजवतोय वसारा? वाजवण्यात पण फंबल मारतो. तसे माझे भाऊजी पण फंबल मारतात, पण मी कधी कशात फंबल मार. बरं आता चला मग. चला चला एकदम. काय बोला वसाऱ्या? अरे मी फंबल मारतो? झगडे नका करू ना वसाऱ्या. या खुलखुल्यात तू फंबल मारणार आहे? खुलखुला कसा वाचतो? असं खुल्लू खुल्लू वाचतो. ह्याच्यात तू फंबल मारणार आहे का? असं लुकू लुकू वाचतोय. मला बोलतो फंबल मारतो. परत जर का मना बोललास ना फंबल मारतो तो, अशी चिमटी धरण नाही ह्याच्या टाकन, असा फूक मारून असा अलगशील असा टाकीन तुला. तुला फेकून देणार आहे? त्याला फेकून देणार आहे. वार्ता करतोय. हा खुलखुला बघितलाय? हा फोडीन आणि आत तुला भरीन आणि वाजवायला सांगीन खुलखुल. मला भरणार तुम्ही. मग चढ्या हा बघितलाय, दांडा बघितलाय? मी ओळखतो त्याला. हा बघितलाय? मी ओळखतो त्या. बघ याला ना वर तुला सेलो टेपनी चिकटवीन आणि ह्याच्यावर आपट आपट आपटीन. मला शिकवतोय तुम्हाला. झगडे करू. मला तुम्हाला सांगतो, हा माझ्या पोराला बोलतो. अरे अजूनपर्यंत ह्या माणसाने मला नातवंड दिलेलं नाही आहे. याच्या घरात ना अजून पालना झालेला नाही आहे. कसा पालना हल? शांत व्हा. कसा पालना हल तुम्ही तरी सांगा ना. 12 वाजेपर्यंत माझ्याकडनं शिव वाजवून घेतो. आता तुम्ही सांगा, मी दम्याचा पेशंट आहे, पण पंप मारायला तरी वेळ द्यायला पाहिजे का नको? त्याला सांगा एक दिवस मला सुट्टी द्या. 1 and only 1 day. मी एक पालना नाही 10 पालना नाही हलवलं ना तर माझ्यासारखा नाव नाही सांगणार. अरे काय अंगात नाही दम नाही म्हणतोय मी, मुका दम. ऐका 10 पालना हलवलं तू वाटेल तर बोलू का? गप्पा बसा तुम्ही. अरे वा रे वा. मास्टर अरे तुम्हाला माहिती होतं ना हा असा आहे, हा इथला वायात आहे, तुम्हाला माहिती होतं तर स्वतःची पोरगी काऊन दिली त्याला? अहो त्याचं काय झालं, माझी ताई 2 वेळा ट्रकवाल्यासोबत पळून गेली होती. 2 वेळा ट्रकवाल्याबरोबर पळून गेली? ओ सासऱ्यानो, म्हणजे ही गोष्ट आता मला कळते. तरीच मी तिला बोललो भाई लग्नामध्ये नाव घे, तर तिने नाव काय घेतला? उठता है धुआं चलती है गाडी. उठता है धुआं चलती है गाडी. अरुण रावांचं नाव घेते बोनटच्या खाली. मी म्हणले जाम भारी आहे नाव हे, मला जाम आवडलं. म्हणून मी तिच्या जवळ गेलो तर ती म्हणते सावकाश झाला. मी अजून सावकाश तिच्या जवळ गेलो. ती म्हणजे ओके हॉर्न प्लीज. मी जरा अजून जवळ गेलो, मला नजर हटी तो दुर्घटना घटी. मी बोललो माझ्या बायकोचं लयच शिक्षण झालंय, पण आता मला कळलं हिचा अभ्यास कुठं झालाय तो. हो दादा, झालं गेलं विसरून जा, लग्न झालेलं आहे आता. अरे कुठं लग्न झाले? बेकार लग्न झालंय माझं. साहेब मला सांगा. नका सांगू आता, काही चला ना तिकडे. नाही तुम्हाला सांगतो. हे बघा
तुमच्या लग्नात मी बँड वाजवतोय का नाही पण माझ्या लग्नात मीच बँड वाजवत होतो माहितीये तुम्हाला. म्हणजे या वसाऱ्याला बोललो हे बघ बाबा मालक आज माझं लग्न आहे मला सुट्टी द्या. तो बोलतो यो माझी सुपारी आहे. मग तुम्हाला सांगतो दिवसभर माझ्याच लग्नात बँडवाल्याचा ड्रेस घालून मी वाजवत होतो. मुंडवल्या सुद्धा मला लावून दिला नाही वासावऱ्याने आणि घोडा एकटाच माझ्या समोर नाचत होता. बरं झालं ना आता. नाही झालं कसं झालं. हे उखड्या पाखड्या काही काढू नका. अहो मेट्रो ट्रेन सारखं अनेक वर्ष झालं रखडलेलं माया भाच्याचं लग्न आहे. प्लीज आज तर वाजवा तुम्ही. चला मी पगडी पाय मी सांगतोय ना काय मी माझ्या सासऱ्याला बोलतोय वसाऱ्या 25 वर्षाच्या पुढच्या माणसाच्या लग्नात मला बेंड वाजवायला बोलूच नका. मला नाही आवडत. रखडलेली माणसं असतात ना होते आणि सकाळी बघितलं हा टकलू तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे वटलेलं झाड आहे. 2-4 पावसासाठी कशाला लग्न करतात मला हेच कळत नाही. तुम्ही त्याच्याकडे बघा त्याच्याकडे येऊन येऊन काय येणार आहे हो नुसती 2 पानं फुटतील. तुम्हाला वाटतंय खरंच हा टकलू माणूस कोणाला तरी सावलीत देईल. काय बोलला मामा काय बोलला मामा वटलेलं झाड आहे ते. जाऊ द्या ना. 2 पावसाळ्यात काय येईल 2 पावसाळ्यात काही बी हो. तो टकला म्हणतो त्याला टकला मी लहानपणापासून टकल्या बोलला नाही. तुला काय वाटलं तो टकल्या फक्त एकटा टकल्या अरे टकला म्हणून अरे ते पुरे बाल आहे त्या डोक्यावर टकल्या का तो. तुला काय वाटलं हे धंदे करायचे टकल्या म्हणतो आपले. अरे गुच्चू पडला मामा. अरे तू टकला म्हणतो तो. अरे शांत राह ना. तो एकदा टकला बोलला आयुष्यात कोणी मला एवढं टकला म्हटलं नाही तेवढा टकला तर तू म्हटलं रे आत्ताच्या आता. बोलतोय काय बी. अरे आत्मा दुखातो मला भाचा. आत्मा दुखावतो तुझ्या. अरे मामी जेव्हा मला घुरट वास येणारा बोकड्या म्हणते तेव्हा का तो तोंडात मावा असतो का रे. नाही ती बात वेगळी आहे. चुप राह तू. हो दादा दादा चला ना तुम्ही. ठीक आहे मी तसा मानी माणूस आहे. तुझं लग्न अडू नये म्हणून मी येतोय वाजवायला. मला लग्न अडवायचं नाही आहे. मी आहे वाजवायला तयार. चला चला. तुझं काय रे भाऊ आता. नाही माझा तसं काही प्रॉब्लेम नाही. मी मुळात प्रोडक्शनवाला आहे. इगो बाजूला ठेवून काम करायचं ट्रेनिंग झालंय माझं. काय झालं काय रे. अहो मामा नवरी मुलगी टॅक्सी करून घरी गेली. बाकीचे रसवाले बी गेले सगळे गेले मामा. अरे बापरे मग आता काय करायचं भाचा. आता काय करायचं रे. मी काय म्हणतो ऐका आपण टॅक्सी करून तिकडे जाऊया म्हणजे आपल्याला बँड वाजवावं लागेल. बरं नेमकं वाजवायचं कुठलं गाणं. 2 हंसों का जोड़ा. चला मस्त मस्त वाजवलं स्किट. भारी परफॉर्मन्स. बघा हा सरसी काय म्हणतायत प्रसाद दा. फार छान फार मजा आली. सगळ्यात आधी आमिर आणि त्याच्या पूर्ण टीमचं खूप जोरदार टाळ्यांनी कौतुक करायला हवं. इतका परफेक्ट बँडचा फील होता तो. इतका परफेक्ट की मी एकदम मागे गेलो कारण माझ्या घराच्या बाजूलाच एक बँडचं पथक होतं. मी खूप वेळा तो आवाज ऐकलाय आणि मी इमॅजिन करायला लागलो की खरंच एखाद्या माणसाच्या आयुष्यात असे आले बँडवाले तर त्याचं काय होईल. अरे रुसलेले बँडवाले मी कधी आयुष्यात पाहिले नाही. दत्तू काय काय दर्द म्हणजे फिलॉसॉफी तुझी जी काय काळजाला असं हे छेद पडले रे काळजाला. क्या बात आहे. वंडरफुल. याने मी जसं आत्ता तू म्हणला की वरातीमध्ये 2 हंसों का जोड़ा बिछड़ गया रे तसं पुण्यामध्ये एकदा प्रेतयात्रा चालली होती तेव्हा आज मैं ऊपर आसमानीची असं वाजवताना आज मैं आगे जमाना है पीछे मी ऐकलंय स्वतः. असो क्या बात है गाइस. थँक यू सो मच. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आपण आता भेटणार आहोत पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.